परशुरामजी काळे लाल मातीतला हिरा आहे. हे टीमचे कॅप्टन आहे. बद्री पवार, क्या बात है, बढ़िया बैक किक बद्री भाई. पहली रेड काफी बेहतरीन रही है इस मुकाबले की. इस बार भी रिंग मैच में तैयार है. एक नंबर, बहुत ही बढ़िया पैस है, बहुत ही बढ़िया अंदाज है खेलने का. हाइट भी है और फाइट भी है जैसे कि प्रो कबड्डी. जगदंब, दोन्ही रेड फ्रेश, दोन्ही ही रेड फ्रेश. आधी शिवाजी मध्ये लढत आहे. ओम नमः शिवाय. संतोष काळे, प्रत्येकाचं नाव सांगत जा मला. माहोल करू आपण या मॅच मध्ये, कारण हाच फायनल आहे. लाईन अप पर लक्ष द्या. खूपच जबरदस्त. सिंगल पॉइंट ए जय श्रीराम संघ. जय श्रीराम संघ ए या संघाने आपलं खातं खोललेलं आहे. बद्री पवार खाते खोलेल आपल्या संघासाठी. बद्री पवार जो की संघाचा कॅप्टन आहे. एक माजी खेळाडू, मात्र अद्यापही लाल मातीमध्ये रुजत आहेत आणि खेळत आहेत. खूप जबरदस्त दोन्ही संघ. करावं तेवढं कौतुक. यानंतरची लढत कोणती सामना, यानंतरचा सामना 2 पॉइंट संघर्ष क्रीडा मंडळ साटंबा वर्सेस खांबाळा. वैजनाथ गवळी कॅप्टन आहे. चला तयार राहा. यानंतरची लढत. पैलवान आलेले आहे. खूप चांगला प्रयत्न आणि ग्रामपंचायत सदस्य पण आहे. बघा, पैलवानाचं वय माझ्या मते कमीत कमी 52-53 असायला पाहिजे. पण फिटनेस सर्वात महत्वाचा आहे. फिटनेस. त्याच्या मांड्या आता पण हातात बसत नाही. आताच्या पोराच्या मांड्या पण किती ठोकर आहेत. इतका बदल आहे खाण्यात. जो शरीराला सांभाळेल तो सर्वात मोठा श्रीमंत, आणि जो शरीराला सांभाळणार नाही त्याचं काय करणार. क्या बात आहे. चांगलीच पकड. रेडर आउट. जय श्रीराम संघ सिंगल पॉइंट. 3 गुण झालेले आहे. जय भवानी खांबाळा या संघाचं खातंही खोलल्या गेलं नाही आणि याचं एकमेव कारण आहे त्यांनी 8 नंबरचा खेळाडू आणि पाठवला नाही. रौरक जात नाही, रौरक खातं खुलत नाही असा अंदाज प्रेक्षकांचा आहे. काय त्याचा लय जीव तुटायला धरायसाठी तो काय करेन नाही जाते का आता. या क्या बात है भाई, काय आवडेल. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. डॉन डॉन डॉन. यूं ही सफर तय नहीं किया, बहुत मुश्किलों का सामना किया इस बंदे ने. क्या बात है. एक पॉइंट जर नेला असता ना तो पुतळा या गावात लोक बांधत होते वर्गणी करून. माहिती 1 2 3 4 नाही पावली तुया. पण दुसरी रेड आहे. तू ताण घेऊ नको मित्रा. पॉइंट आणूनच दाखव गावकऱ्यांना. खूपच जबरदस्त प्रयत्न. बॅक किकचा उपयोग. खूपच जबरदस्त प्रयत्न चालू आहे. आणि यावेळेस त्यांनी राज्य प्लेट. हा खेळाडू आहे, क्षमतेमध्ये आहे, हाईट आहे आणि हाईटचा फायदा घेऊ शकतो. धुरंधर सामन्याची सुरुवात. 3 पॉइंट. जय श्रीराम संघ 3 गुण झालेले आहेत. जय भवानी संघ खांबाळा अद्यापही खातं खोललेलं नाही आणि खातं खोललेलं आहे. बी संघाला 1 पॉइंट. खातं खोललेलं आहे. खूप जलद गतीमध्ये खेळणारा खेळाडू आहे.
इस्तो कारण मी जेव्हापासून माईक मध्ये बोलतोय तेव्हापासून तो पाहतो खेळाडू चांगल्या चांगल्या खेळाडूंचा कार्यक्रम लावला त्यानं. लहान आहे पण असा भात सुतळे बॉम्ब सारखा होसळून जाते. क्या बात आहे. सिंगल पॉइंट. खंबाळा बी सिंगल पॉइंट. मुतोड जवाब. 4 आणि 2 चा अंतर. 2 गुणांची आघाडी आहे तर 2 गुणांची पिछाडी आहे. यानंतरचा होणारा सामना साटंबा वर्सेस खांबा. खांबाचे कप्तान बद्री वैजनाथ गवळी तयार. जो की संघाचे कॅप्टन आहे. सामन्याची सुरुवात कॉर्नर मधून चढाई करतोय जो की संघाचा कॅप्टन आणि बॅक किकच्या उपयोगाच्या माध्यमातून पॉइंटर काढला नाही मात्र यावेळेस. आणि हा तो डेंजरस खिलाडी. खूपच जबरदस्त. किसी का होलिया देख के किसी की औकात का अंदाजा नहीं होता. यही है वो खिलाड़ी. ओ हो डिफेंड लगा. 8 नंबर को मानना पड़ेगा. क्या बात है. 8 नंबर. वरना ये बोगी थी. जगनजी पवार तंटा मुक्ती अध्यक्ष जगनराव पवार यांच्याकडून तुमच्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. कारण तुमचा संघ आता झटक्यात आला होता पण तुम्ही 8 नंबर न वाचवला. क्या बात है. 8 नंबर. ये तुम्हारी ताकत होती. मुझे 2 दिन से मालूम है तुम किस क्वालिटी के खिलाड़ी है. बहुत ही बढ़िया. बहुत ही जबरदस्त मैच. अंदाज अपना अपना होता है. अगर ये खिलाड़ी ले जाएगा पॉइंट तो फिर थोड़े से बीट हुए लॉबी का फायदा तो आपको मिलता था मगर थोड़ी कमजोर गति से आप आए. थोड़ा स्पीड होता तो मजा आती थी. अच्छी शुरुआत. अच्छा मुकाबला. उपसरपंच खांबाळा गजानन पवार पैलवान यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लाल मातीशी नातं जोडलेलं लेकरू आहे. त्यांच्याही कुस्त्या मी स्वतः बघितल्या आणि स्वतः मी लावलेल्या आहे. त्यांचं या ठिकाणी 5वा पारितोषिक आहे. 7,001 रुपयाचं पारितोषिक माननीय श्री पैलवान गजाननरावजी पवार खांबाळा उपसरपंच यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. खूपच तुल्यबळ लढा. अद्यापही सांगता येणार नाही कोणता संघ बाजी मारेल आणि कोण जिंकेल कोण हारेल. याही पेक्षा तुल्यबळ सामन्याची लढत या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंगोली जिल्हा कबड्डी असोसिएशन सलंगित राष्ट्रीय पंच या ठिकाणी पंचांची भूमिका काटेकोरपणे या ठिकाणी बजावत आहे. सचिनजी काळे यांच्याकडून रामेश्वर कोच यांच्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण हनुमंते सर रामदासजी हनुमंते खूपच जबरदस्त. यानंतर पैलवान उगीच नाही म्हणतात पैलवान आला रे पैलवान आला. खूपच तुल्यबळ गेम नाही. लाल मातीशी ज्यांचं नातं जुळलं ते लाल मातीमध्ये खेळतच असतात. 4000 वर्षापासून या भारत देशामध्ये खेळ खेळला जाणारा तो म्हणजे कबड्डी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्येही हाच खेळ खेळला जात होता तो म्हणजे कबड्डी.
मैदानी खेळ मर्दाचा खेळ. सिंगल पॉइंट. 8 नंबर उड़ा दिया गया इनको. बहुत चालाक और चतुर से खेलते थे, उन्हें शिकार बना दिया. जितनी देर तक 8 नंबर का खिलाड़ी बाहर रहेगा उतना प्रेशर टीम पे रहेगा, ये तो लगभग 100% निश्चित है. परत 14 नंबर कॉर्नर आणि सेंटर मधून चढाई करण्यासाठी तयार. 4 आणि 8 परत 4 गुणांची आघाडी आहे. जय श्रीराम संघ खांबाळा या संघाची 4 गुणांची आघाडी आहे. 17 नंबर सुपर टेकल मध्ये खेळतोय. 3 ओम नमः शिवाय. बब्बा रे बब्बा. यालाच म्हणतात आग जला देती है, पानी डुबो देता है और भाई जी आसानी के साथ निकल जाता है. बहुत ही बढ़िया. लास्ट 5 मिनट. केवल 5 मिनट का मुकाबला बचा है. सचिन काळे माईकडे. खरोखरच 5 मिनिटाच्या आत हा मॅच अफरातफरी होईल का? पैलवान या सामन्याला कमबॅक करण्यासाठी तयार राहतील का? दोनचं डिफेंड आहे आणि नाही जमलं याही वेळेस. जॉब मारण्याचा प्रयत्न केला मात्र जमलं नाही. प्रॅक्टिस नाही, प्रॅक्टिस शिवाय जमत नाही. कबड्डी आणि कुस्ती हा लाल मातीतला खेळ आहे आणि प्रॅक्टिस शिवाय जमत नाही. सिंगल पॉइंट. शेवटचे 4 मिनिट. लास्ट 4 मिनिट. 4 मिनिटाचा खेळ बाकी आहे. बघू आपण काय होणार आहे. खूपच तुल्यबळ झाला. सुपर टेकल ऑन. संघर्ष क्रीडा मंडळ साटंबा कॅप्टन याचं इकडं. जो संघ जिंकेल मारुतराव कोरडे सरपंच नवल गव्हाण यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे. खूप तुल्यबळ, खूप जबरदस्त लढत. 10 आणि 5 चं डिफेन्स. 5 गुणाची आघाडी. काहीच नव्हतं. 8 नंबर असता तर धरल्याच गेला असता. लास्ट 3 मिनिट. मी म्हणलो होतो अगोदर जोपर्यंत 8 नंबर बाहेर तोपर्यंत संकटात. सगळं मला माहिती आहे. 2 दिवस झाले. काय खांबाळ्याचा मॅच लागला की आपल्याला माहित होतं काय होणार आहे म्हणून, हे का. आणि शेवटी संघ जो जिंकल तो जय भवानी खांबाळा बी जिंकणार आहे शेवटच्या 2 मिनिटात. सिंगल पॉइंट. बोनस पॉइंट आता. सुंदर मैदान, जबरदस्त खेळाडूंची राहण्याची सोय, जेवणाची व्यवस्था, सुंदर असं नियोजन जय श्रीराम क्रीडा मंडळ खांबाळा यांच्या वतीने. आणि बघूया पंचाचा निर्णय. सिंगल पॉइंट. जय भवानी खांबाळा सिंगल पॉइंट. 100 रुपयाची रेट आहे. लावली. बस एवढ्या जोरात नका. अरे तुमच्या गावच आहे ना. तुझ्या गावचं असं गोष्ट आलं का ते. बुवा कसा दिली लग्न राहिलं करू नका. पार्ट खराब करतात काय खातं. रामा कसं रे तू आता बदलाच घ्यायला की ग्राउंड चांगलं केलं म्हणून. जबरदस्त प्रयत्न चालू आहे. 8 नंबर वाचवा. फक्त 8 नंबर मेला नाही पाहिजे. मेला हो मेला.
काय करावं बाप्पा लय शेवटचा एक मिनिट प्रयत्न चालू आहेत गावकऱ्याचे, पण गावकरी काय करतील बाहेरून. त्यानंतरचा सामना साठोबा वर्सेस खांबा. कुठलंही कारण ऐकलं जाणार नाही. तुम्ही जेवढे आहात तेवढे लवकर या ताबडतोब. साटंबा आणि खांबाळा कोणतंच कारण ऐकलं जाणार नाही. कोणत्या संघाचा जो संघ येत नसेल तो बाद होईल. रात्रभर तेच करायचं नाही. याला म्हणतात पंच कमिटी फैसला ऑन द स्पॉट. बद्री भाऊ आले, पण बद्री भाऊ सफाई नाही दाखवली. आणि बद्री भाऊ सगळेच घेऊन जायचे असेल तर कमीत कमी मॅच जिंकसाल तुम्ही. रेडर बात. खूपच जबरदस्त. पैलवान तुम्ही गडबड करू नका आता. शांतता ठेवा. आता जमत नाही जोड. चला साठोबा वर्सेस खांबा.